नमस्कार सर्वांचे आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी रेश्मा घोळवे तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे। कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण मराठी ग्रामरची सिरीज सुरू केली आहे। तसेच IMP क्वेश्चन, म्हणी, तसेच लेखक व पुस्तके व त्यांचे लेखक हे सर्वच आपण तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत। जर तुम्हाला हे शिकवलेली पद्धत किंवा हे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल। कोणतीही परीक्षा असू द्या, व्याकरण बेसिक पासून शिका, कोठेही तुम्हाला अवघड वाटणार नाही। तर आपला अलंकार हा चॅप्टर सुरू आहे। शब्द अलंकार आपण या अगोदर पाहिला आहे। या अगोदर आपल्या अलंकारावरती 2 भाग झालेले आहेत, तर ते दोन्ही भाग तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या। आज आपण अर्थालंकार हा भाग 3 आहे, भाग 3 आहे हा आज। तर मग आज अर्थालंकार आपण मागील व्हिडिओमध्ये अर्थालंकाराचे 7 प्रकार पडतात असं म्हटलं होतं, परंतु काही पुस्तकांमध्ये 7 दिले आहेत, काही पुस्तकांमध्ये 6 दिलेले आहेत। तर मी पूर्ण पुस्तकांना रेफर करून पूर्ण पुस्तकांमधील माहिती घेऊन अर्थालंकाराचे पूर्ण पडलेले प्रकार घेतले आहेत। ते आहेत 13 आणि ते आपण त्यांच्या व्याख्यांसहित आणि त्यांच्या उदाहरणासहित घेणार आहोत, समजून घेणार आहोत। त्यामुळे शब्दालंकार हा चॅप्टर शब्दालंकार अलंकाराचाच पडलेला भाग आहे, शब्दालंकार आणि अर्थालंकार। मग शब्दालंकार तुम्ही पाहिला का? शब्दालंकाराचे पडलेले 3 प्रकार आहेत, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार। मग या तिन्ही पडलेल्या प्रकारामध्ये काय महत्त्वाचं आहे? अनुप्रास मध्ये अक्षराची पुनरावृत्ती होते, तसेच यमक मध्ये यमक जुळणारे वेगळ्या अर्थाचे शब्द असतात परंतु उच्चारायला सारखे असतात। तसेच श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द 2 अर्थांनी वापरलेला असतो। यालाच शब्दालंकाराचे हे 3 प्रकार आहेत। चला तर मग आज अर्थालंकाराचे प्रकार अगोदर पाहूया। उपमा अलंकार अर्थालंकाराचा पहिला प्रकार आहे उपमा अलंकार, दुसरा आहे उत्प्रेक्षा अलंकार, तिसरा आहे अतिशयोक्ती अलंकार, चौथा आहे दृष्टांत अलंकार, पाचवा आहे विरोधाभास अलंकार, सहावा आहे चेतना गुणोक्ती अलंकार, सातवा आहे स्वभावोक्ती अलंकार। काही पुस्तकांमध्ये 7च प्रकार आहेत, तर काही पुस्तकांमध्ये 6च दिले गेलेले आहेत, परंतु आपण 13 प्रकार पाहणार आहोत। 8वा आहे अनन्वय अलंकार, 9वा आहे उपहुंती अलंकार, 10वा आहे रूपक अलंकार, 11वा आहे व्याजस्तुती अलंकार, 12वा आहे पर्यायोक्ती अलंकार आणि 13वा लास्टचा आहे सार अलंकार। मग अर्थालंकाराचे हे 13 उपप्रकार आहेत। चला तर मग उपमा अलंकार पासून त्याची व्याख्या आणि उदाहरणे पाहूया। हे पहा विद्यार्थ्यांनो, उपमा अलंकार पाहत आहोत आपण। मग उपमा अलंकारामध्ये अर्थालंकार शब्दालंकारामध्ये जसे शब्द महत्त्वाचे असतात त्यानुसार प्रकार ओळखता येतो पडलेला। मग शब्दांची पुनरावृत्ती असेल तर अनुप्रास हा अलंकार असतो आणि यमक म्हणजे जर उच्चारायला वेगळे अर्थाला वेगळे परंतु उच्चारायला सारखे शब्द असतील तर ते यमक अलंकार असतो। आणि श्लेष अलंकारामध्ये एकच शब्दाचे 2 अर्थ असतात, म्हणजे एकाच शब्दाचे 2 अर्थ निघतात असे शब्द वापरले गेलेले असतात। तसेच अर्थालंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे ओळखता आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला अलंकार ओळखायला सोपा जातो। मग उपमेय म्हणजे काय हे जर तुम्हाला आणखीन डीप मध्ये मागील लेक्चर पाहून घ्या, त्यामध्ये आपण उपमेय उपमान कसं ओळखायचं किंवा कशाला म्हणायचं त्यावरती एक स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे। ते जर लेक्चर तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पाहून घ्या। मग उपमेय तरी तुम्हाला मी शॉर्टकट सांगत आहे थोडं। उपमेय ज्या गोष्टीचे वर्णन केले जाते त्याला उपमेय म्हणतो। आणि उपमान उपमान म्हणजे उपमेयचा मान म्हणजे उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी दाखवले जाते, म्हणजे उपमेयाचे साम्य म्हणजे ही गोष्ट त्या गोष्टीसारखी आहे, साम्य म्हणजे सारखेपणा गोष्टीशी दाखवला जातो त्यालाच उपमान असे म्हटलं जातं। मग आता चला तर उपमा
पाहूया मग उपमा अलंकार. अर्थालंकाराचा पहिला प्रकार आहे, मग त्याची व्याख्या समजून घेऊया. दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस यासारख्या शब्दाचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो. काय लक्षात ठेवायचं? उपमा दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी आणि परीस या शब्दांचा जेथे वापर केला जातो तेथे उपमा अलंकार होतो. मग कसं? तर उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. मग उदाहरण आहे पहिलं, सावळा रंग तुझा पावसाळी नभा परी. सावळा रंग तुझा पावसाळी नभा परी. मग सावळा रंग कसा आहे? तर पावसाळी नभा परी आहे. परी, परीस हे आलं की उपमा अलंकार आला असं समजायचं. दुसरं उदाहरण आहे, असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. नदीला कशाची उपमा दिली आहे? दुधासारखी, सुंदर दुधासारखी नदी. मग असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. मग सारखा, समान हे शब्द आले की उपमा अलंकार होतो. मग विद्यार्थ्यांनो, तुम्हाला उपमेय, उपमान आणि उपमा अलंकार समजलं का? त्याची व्याख्या आणि त्याची उदाहरणे. आता आपण उत्प्रेक्षा अलंकार पाहणार आहोत. चला तर आता अर्थालंकाराचा पडलेला दुसरा प्रकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. मग अर्थालंकार, उपमा अलंकार, उपमा अलंकार झाल्याच्या नंतर दुसरा प्रकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. चला तर मग उत्प्रेक्षा अलंकारामध्ये देखील उपमेय आणि उपमान तितकंच महत्वाचं आहे. मग उपमेय ज्या गोष्टीचे वर्णन केले आहे आणि उपमान म्हणजे उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीची दर्शवले आहे. मग उत्प्रेक्षा अलंकाराची आपण व्याख्या पाहूया. उपमा अलंकारामध्ये जसं परी, परी, सारखे हे शब्द महत्वाचे आहेत, तसेच याच्यामध्ये देखील उत्प्रेक्षा अलंकार आला आहे. या शब्दांवरून आपल्याला ओळखता येतं उपमेय जणू उपमानच आहे. उपमेय म्हणजे ज्या गोष्टीचे वर्णन केले आहे ते काय आहे? उपमानच आहे असे दर्शविण्यासाठी जणू काय, जणू, जणू काय, गमे, वाटे यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. मग यामध्ये कोणते शब्द महत्वाचे आहेत? जणू, जणू काय, गमे, वाटे यासारखे शब्द वापरलेले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. चला तर मग आणखीन उदाहरण घेऊया म्हणजे त्यातून तुमच्या लक्षात येईल की उत्प्रेक्षा अलंकार कसा तयार होतो. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. ती गुलाबी उषा म्हणजे, मग याच्यातलं उपमेय काय आहे? उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. कशाची उपमा केली आहे? परमेश्वराचे प्रेम जणू. हा जणू शब्द आल्यामुळे हे उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे. पुढील उदाहरण आहे, त्याचे अक्षर जणू काय मोतीच जणू काय. हे पहा, मी तुम्हाला खूप साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्यांनाही फायदा होऊ द्या, म्हणजे मलाही कळेल की मी शिकवलेलं तुम्हाला कळत आहे का. आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. त्याचे अक्षर जणू काय मोतीच. इतकी सोपी पद्धत आणि इतकं बेसिक पासून कोणीही सांगत नाही. मी तुम्हाला पूर्ण बेसिक घेण्याचा प्रयत्न करते. ट्रिक, आजकाल ट्रिक इतक्या फेमस झाल्या आहेत, परंतु ट्रिकने काही होत नाही. ट्रिक समजायला आणि सध्यापुरत्या समजवायला, लक्षात ठेवायला खूप सोप्या वाटतात आणि आपल्याला वाटतं की आपला अभ्यास कंप्लीट झाला आहे. परंतु परीक्षेमध्ये ज्यावेळेस प्रश्न समोर येतात आणि आपण परीक्षेमध्ये असतो त्यावेळेस आपण ट्रिकनी कन्फ्यूज होऊन जातो. एखादा प्रश्न आला आणि तिथं ट्रिक, प्रश्न तर वेगळे असतात, इथं उदाहरणापेक्षा आपण अभ्यास केल्याच्या पेक्षा थोडे कठीण प्रश्न येतात
मग त्याच्यामध्ये आपण गोंधळून जातो. तर तो गोंधळ जर तुम्हाला नसेल करायचा तर तुम्ही बेसिक पासून शिका. ट्रिक तर करता येतात. कधी आपलं बेसिक पक्का असेल तर आपण स्वतः सुद्धा ट्रिक करू शकतो. तसं तर मी तुम्हाला ट्रिकनेच समजून सांगत असते, परंतु ते बेसिक घेऊन मग त्याच्या ट्रिक सांगत असते. चला तर मग आता जणू जणू काय गमे वाटे यासारखे शब्द वापरले की उत्प्रेक्षा अलंकार होतो. मग उपमेय आणि उपमान हे पाठच करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अर्थालंकार समजायला अवघड जाणार नाही. आता पुढील प्रकार आहे अतिशयोक्ती अलंकार. आता पुढील तिसरा प्रकार आहे अर्थालंकाराचा अतिशयोक्ती अलंकार. मग अतिशयोक्ती अलंकार हे शब्दातच याची व्याख्या आहे. अतिशयोक्ती, काही व्यक्तींना काही गोष्टी आहेत त्यापेक्षा फुगून सांगण्यात रस असतो, म्हणजे आहे त्यापेक्षा मोठ्या बढया मारणे किंवा एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगणे, यालाच अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. हा अलंकार लक्षात ठेवायला खूप सोपा आहे, कारण अतिशयोक्ती अलंकाराची तुम्हाला तर कधीतरी त्याची कोणाच्या वागण्यातून किंवा कोणाच्या आचरणातून तुम्हाला त्याची प्रचिती येऊन गेलेलीच असेल. मग अतिशयोक्ती अलंकार एखादी कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे, याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात, म्हणजे आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे. मग उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ती रडली समुद्राच्या समुद्र. कोणी रडतं का एवढं? नाही. तर मग काय केली अतिशयोक्ती? ती रडली, परंतु कशी रडली? समुद्राच्या समुद्र रडली. पुढील उदाहरण आहे तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. हवेवर नाचू शकतं का कोणी? नाही. तर मग तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. तर अतिशयोक्ती अलंकार हा खूप सोपा आहे. तसे तर सर्वच अलंकार सोपे आहेत, फक्त त्यांच्या ट्रिक, त्यांच्या व्याख्या प्लस ट्रिक लक्षात ठेवा. तुम्हाला कुठेही तुमचा प्रश्न चुकणार नाही किंवा तुम्ही गोंधळूनही जाणार नाहीत. आता अतिशयोक्ती अलंकार झाल्याच्या नंतर दृष्टांत अलंकार आहे, तो देखील पाहूया. चला तर आता चौथा प्रकार आहे अर्थालंकाराचा उपप्रकार आहे मग दृष्टांत अलंकार. दृष्टांत म्हणजे काय? तर दाखला. दृष्टांत देणे म्हणजे काय? तर एखादा दाखला देणे. मग या